कागल तालुक्यातील बामणी इथलं श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पावणे 900 वर्षांपूर्वीचं प्राचीन मंदिर आहे। तसंच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जैन भाविकांसह सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे। महाकाय दगड आणि चुन्याच्या वापरातून अत्यंत कलाकुसरीनं बांधलेलं हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे। विशेष म्हणजे बामणी गावात एकही जैन कुटुंब नाही, मात्र गेली अनेक वर्ष या मंदिरातील पूजा आणि इतर धार्मिक विधी ग्रामस्थच पार पाडत होते। आता मंदिरातील पूजा आणि देखभाल पार्श्वनाथ दिगंबर जैन ट्रस्टच्या माध्यमातून पंडित पद्माण्णा उपाध्ये चिंचवाडकर करत आहेत। बामणी हे कागल तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव आहे। गावात ग्रामदैवत श्री हनुमान आणि श्री विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे। या दोन्ही मंदिरांमध्ये श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे। संपूर्ण मंदिर महाकाय दगड आणि चुन्याच्या साह्यानं बांधण्यात आलंय। मंदिराच्या संपूर्ण बांधकामात महाकाय दगडांचा वापर करण्यात आलाय। तसंच मंदिरातील खांबही दगडाचेच आहेत। हे खांब कोरीव आणि रेखीव आहेत। मंदिराच्या छतावर फुलांची कोरीव नक्षीकाम केलेली मोठी शिळा आहे। तसंच मंदिरात श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर यांची पाषाणातील कोरीव सुबक आणि रेखीव दगडी मूर्ती आहे। सध्या जैन समाजातील एकही कुटुंब गावात नाही। गेली अनेक वर्ष मंदिरातील पूजा आणि देखभालीचं काम गावातील नागरिक करत असत। या मंदिराची स्वच्छता, पूजा आणि देखभाल करण्याचं काम गावातील नागरिकांनी अनेक वर्ष केलंय आणि धर्म वेगळे असले तरी देव एकच आहे हा संदेश समाजासमोर घालून दिलाय। त्यानंतर बेडकिहाळ गावच्या बाळासाहेब पाटील यांनी मंदिरात पूजा सुरू केली। त्यांच्या निधनानंतर पार्श्वनाथ दिगंबर जैन ट्रस्टच्या माध्यमातून पंडित पद्माण्णा उपाध्ये चिंचवाडकर मंदिरातील पूजा आणि देखभालीचं काम करतायत।